कैसे भाई? रोज मिलते आपण. चलो. सो नमस्कार मंडळी, सायकलिंग टू वर्क करताना पुन्हा एकदा व्हिडिओ करतोय. बऱ्याचदा पाऊस असतो, त्यामुळे जनरली मी मोबाईलवर शूट करतो. मला पावसात मोबाईल काढायला भीती वाटते. सो आज मस्त आहे, पाऊस नाही आहे आणि छान वाटतंय. थंडगार हवा चालली आहे आणि पुन्हा एकदा शूटिंग करायचा मूड आला, शूटिंग करतोय. तुम्ही पण या माझ्या बरोबर सायकलिंग टू वर्क करायला. चला एन्जॉय करा. आपला नेहमीचा स्टायलिश रूट ऐरोली ब्रिज, ज्याच्यावरून आपण हजारो वेळा सायकल केली आहे. मस्त वाटतं इकडे सायकलिंग करायला सकाळी सकाळी, कारण खूप सुंदर वातावरण असतं. सकाळी सकाळी आज आपल्याला समोरचा लँडस्केप दिसतोय. स्कायस्केपर्स मुलुंड, कांजूरमार्ग, भांडूपच्या आपल्याला दिसत आहेत आज क्लिअर. कारण आज वातावरण क्लिअर आहे, नाही तर समोरचं कधी काय दिसत नाही. मोस्टली आज क्लिअर आहे वातावरण. हळूहळू जातोय पुढे. पावसात जास्त मजा येते ऍक्च्युली सायकल चालवायला, पण ठीक आहे आज पाऊस नाही आहे तरी देखील मजाच येते नेहमीप्रमाणे. कारण सवय झाली आहे मला आता या सगळ्याची, त्यामुळे सायकलिंग करायला मजा येते. मित्रांनो, कालचा गाडेश्वर डॅमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला सांगा. कारण खूप लोकांनी मला पर्सनली फोन करून सांगितलं की व्हिडिओ खूप चांगला झालाय. मी सर्वांना थँक्स बोलतो, परंतु पर्सनली फोन तर तुम्ही कराच, पण एक जस्ट व्हिडिओला लाईक ठोका आणि व्हिडिओच्या खाली जरा कमेंट करा. म्हणजे जास्त लोकांपर्यंत ना तो व्हिडिओ ऑटोमॅटिकली जाईल. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की लाईक केल्याने काही फरक नाही पडत, तर युट्यूब अल्गोरिदम साठी लाईक करणं फार महत्वाचं आहे. सो त्यामुळे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक नक्की करा. आता आपण ऐरोलीच्या टोलनाक्यापाशी आलो आणि हा रोड आपण रोजच येतो. या रोडवर आपण सकाळी 8 सव्वा 8च्या दरम्यान नेहमी असतो आणि इथूनच आपण कामाला जातो. आता या सगळ्या ट्रॅफिकची रोज रोज सायकल चालवून चालवून सवय झाली, परंतु मी नवीन सायकलिंग टू वर्क चालू करणाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही स्वतःची हायवेवर खूप जास्त प्रमाणात काळजी घ्या. कारण अजून देखील लोक सायकलिस्टना रिस्पेक्ट देत नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमची रस्त्यावर काळजी घ्यायलाच पाहिजे. डायरेक्ट गाड्या बिड्या चालवणारे लोक सायकलिस्टचा इन्सल्ट करतात आणि बरेचसे लोक अगदी इतक्या जवळून घेऊन जातात जसं की त्यांना आपल्याला उडवूनच टाकायचं. त्यामुळे बी केअरफुल अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ वाईल सायकलिंग ऑन हायवेज. सो आता आपण नेहमीप्रमाणे राईट साईडला जाणार आहोत. त्या साईडला गेल्यानंतर आपल्याला खूप बरं पडतं. सो आपण आलो त्या साईडला आता. सो हीच ती जागा ज्या जागेवरून मला सायकल चालवायला भीती वाटते. माझ्या अख्ख्या 12 किलोमीटरच्या सायकलिंग टू वर्कच्या रूटमध्ये हा एकच पॅच असा आहे जिथून मला सायकल चालवायला भीती वाटते. कारण इथून अतिशय वेगाने अशा जातात सगळ्या गाड्या आणि मला खरोखर भीती वाटते या रोडवरून सायकल चालवायला. ऊन आलं यार, मला ऊन नको आहे, पाऊस पाहिजे, पाऊस पाहिजे मला. काल पण उन्हातच चालवली. गाडेश्वर डॅमला जाताना पाऊस येईल पाऊस येईल असं म्हणत म्हणत गाणं पण म्हटलं, पण पाऊस काय आला नाही, उन्हातच चालवली. आज पण तेच आहे. गाडेश्वरला जाताना ये रे ये रे पावसाचं गाणं पण म्हटलं, पण काय फायदा नाही झाला. पाऊस काय आला नाही, उन्हातच सायकल चालवायला लागली. मागच्या वेळेला असंच गाणं म्हटलं ये रे ये रे पावसा, आणि दुसऱ्या दिवशी असा पाऊस आला की वांदेच करून टाकले पूर्ण पाऊस. मला वाटलं येईल, पण परवाच्या दिवशी तर काय आलाच नाही पाऊस. आता उन्हातूनच जातोय ऑफिसला, काय करणार. बघितलं काय एवढ्या जवळून गेला. हे बघा आपल्या इकडचे ड्रायव्हर, हे काय रिस्पेक्ट देणार आहेत आपल्याला. एक जण मला त्या दिवशी बोलला, तू लेफ्टने का नाही जात.
मी त्याला बोललो अरे बाबा मी जर लेफ्टला गेलो तर मला या 12 किलोमीटरसाठी 4 ट्यूब पाळायला लागतील, कारण लेफ्टला एवढे खड्डे आहेत की माझा टायर पंक्चर झाल्याशिवाय राहणारच नाही. हे त्याला कोण समजणार आता. जाऊ दे, आपण आपली सायकल चालवूया आपल्या पद्धतीने. आज ठाण्यात पण पाऊस नाहीये. आईच्या गावात पावसाने काय ठरवलंय काय, जेव्हा आम्ही सायकल चालवतो तेव्हा यायचं नाही काय. अरे यार ऐसा मत कर बारिश, अगर तू आएगा नहीं तो हम कैसा चलाएगा बाबा. तेरे को आना ही पड़ेगा, थोड़ा तो आने का रे. हाँ नहीं तो ऐसा बच्चे को नामागुम होएगा और तकलीफ होएगा. अच्छा लगेगा क्या तेरे को. तो आजा आजा आजा. अब तक हमें बोल बोल के देखो उधर है, उधर गिर रहा है. वो देखो उधर गिर रहा है, देखो बारिश कैसा गिर रहा है. उधर क्या हो गया गिरने से. कोपरीचा ब्रिजवर आहे आता आणि अजून पण पाऊस तर काय नाही आहे. समोर गाड्यांचे ट्रॅफिक बघू शकता. चढलो ब्रिज पूर्ण. काय नाही, आता चालवतोय मस्त, मजा येते. आता स्लोप चालू झाला की ठेवून देईल. स्लोपवर मी शूटिंग नाही करत. स्लोपवर शूटिंग करायला खूप भीती वाटते आणि करू शकत नाही. चला स्लोप चालू झाला.